वाल्मिक कराडची जवळच्या नातेवाईकाच्या नावानं परदेशामध्ये मोठी गुंतवणूक असल्याचं कळतंय आणि वाल्मिकचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा माणूसही परदेशात असल्याचं कळतंय। परदेशातूनच दहशतीचे कॉल यायचे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। दहशतीसाठी वाल्मिक अमेरिकन मोबाईल नंबर वापरत असल्याचंही पुढे आले आणि आता या प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक माहिती पुढे येतेय। परदेशात वाल्मिकचा एक अत्यंत जवळचा रक्ताचा नातेवाईक राहत असल्याचं कळतंय आणि सीआयडीला या संदर्भात काही माहिती आढळून आली आहे। वाल्मिक कराडची जवळच्या नातेवाईकाच्या नावे विदेशात मोठी गुंतवणूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशाल, मोठी माहिती खरं तर पुढे येतेय। वाल्मिकचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा माणूस परदेशात होता। एकतर काल जे 3 सिम कार्ड मिळालेले होते त्यामध्ये अमेरिकन नंबर रजिस्टर झालेले होते। काय नेमके आणखी तपशील आहेत? वाल्मिक कराडच्या अत्यंत जवळचा एक नातेवाईक आहे आणि त्याच्या नावावर हा सगळा नंबर होता असं कळतंय आणि तो परदेशात राहतो। गेली काही वर्ष तो परदेशात आहे आणि वाल्मिकने त्याच्या नावानं तिथं मोठी गुंतवणूक केली असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। सीआयडी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि त्यात यावेळेस कस्टडी मागताना 16 तारखेला जी कस्टडी मागितली होती त्यात वाल्मिकची परदेशात संपत्ती आहे आणि आम्हाला तिचा शोध घ्यायचा आहे अशा पद्धतीचं सीआयडीने सांगितलंय। याचा अर्थ वाल्मिकचं परदेशात मोठी गुंतवणूक असल्याचं स्पष्ट होतंय। सोबतच वाल्मिकचा आर्थिक व्यवहार पाहणारा एक त्याचा मॅनेजर होता अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। तो सुद्धा परदेशात आहे। त्याच्याकडे वाल्मिकच्या आर्थिक व्यवहाराची सगळी माहिती आहे। त्यालाही शोधण्याचा सीआयडी प्रयत्न करते। आतापर्यंत वाल्मिकवर अनेक गुन्हे दाखल आहे ही माहिती पुढे आली होती। देशात त्याची मोठी संपत्ती आहे ही माहिती पुढे आली होती। मात्र वाल्मिकनं आता परदेशात मोठी संपत्ती जमवली आहे आणि ती जवळच्या नातेवाईकाच्याच नावाने ठेवली आहे। हा सगळा मोठा खुलासा या प्रकरणात आता झाला असं आपण म्हणू शकतो। जी, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।